अमरावतीत राडा, प्रेम की जिहाद, वडिलांचा संताप, तरुणाला मारहाण। अमरावतीत काही दिवसांपूर्वीच अयान नावाच्या तरुणानं अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवत लैंगिक अत्याचार केला होता। हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती। हे प्रकरण ताजा असतानाच आता अमरावतीच्या जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात परिसरात एक आंतरधर्मीय विवाहावरून प्रचंड गदारोळ आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। एका मुस्लिम तरुणानं हिंदू तरुणीसोबत कुटुंबियांपासून लपून कायदेशीर कोर्ट मॅरेज करण्याचा प्रयत्न केला। मात्र या लग्नाची भणक लागताच मुलीच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी ऐनवेळी घटनास्थळी धाव घेत हा विवाह रोखलाय। या दरम्यान दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या जोरदार वादावादीत मुलीच्या वडिलांचा संयम सुटलाय आणि त्यांनी विवाह कार्यालयाच्या परिसरातच पोलिसांसमोर तरुणाच्या कानशिलात लगावली। या घटनेमुळे शासकीय कार्यालय आणि परिसरात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अमरावतीत नेमकं काय घडलंय? लव्ह जिहादचे प्रकार महाराष्ट्रात वाढलेत का? अमरावतीतून असे प्रकार समोर काय येत आहेत? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। संबंधित तरुण आणि तरुणी गेल्या काही काळापासून एकमेकांच्या संपर्कात होते। या विवाहाला मुलीच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता अशी माहिती आहे। लग्नाबाबत कुटुंबियांना माहिती होऊ नये यासाठी दोघांनी अत्यंत गुप्तपणे कायदेशीर रीतीने कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार दोघंही अमरावतीच्या विवाह नोंदणी कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पोहोचले होते। मात्र मुलीच्या कुटुंबियांना या संदर्भात लग्न होण्याच्या आधीच माहिती मिळाली। मुलीचे आई-वडील आणि त्यांचे नातेवाईक तातडीने विवाह नोंदणी कार्यालय परिसरात दाखल झाले। आपल्या मुलीला त्या युवकासोबत पाहताच कुटुंबियांचा संताप अनावर झाला। त्यांनी दोघांनाही रंगे हात पकडलं आणि जाब विचारण्यास सुरुवात केली। यातूनच दोन्ही बाजूंमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली। हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त झालेल्या मुलीच्या वडिलांनी भर चौकात आणि पोलिसांसमोरच संबंधित तरुणाला कानशिलात लगावली। या अचानक झालेल्या मारहाणीमुळे शासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली आणि पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली। हा संपूर्ण प्रकार आंतरधर्मीय विवाहाशी जोडलेला असल्यामुळे घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली। स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही या घटनेनंतर आक्रमक भूमिका घेण्याची तयारी दर्शवली। हा प्रकार थेट लव्ह जिहादचा असल्याचा संशय या संघटनांकडून आणि मुलीच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला जातोय। मुलीला फूस लावून हा विवाह केला जात होता असाही संशय आता उपस्थित केला जातोय। यामुळे शहरात सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्यात। घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले। माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक चोख बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांच्या घटनास्थळावरील वाढता तणाव पाहता जमावाला पांगवलं आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली। त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुण आणि तरुणीला ताब्यात घेऊन चौकशीसाठी नेलं। सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल पडताळणी आणि चौकशी सुरू आहे। हे जोडपं कायद्यानुसार सज्ञान आहे का? त्यांच्याकडे विवाहासाठी आवश्यक असणारी सर्व वैध कागदपत्र आहेत का? आणि हा विवाह कोणत्याही दबावाशिवाय किंवा जबरदस्तीशिवाय होत आहे का? या सर्व कायदेशीर बाजू पोलीस तपासून पाहणार आहेत। तसेच मुलीच्या आणि मुलाच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत। या घटनेनंतर अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गाडगेनगर पोलीस सतर्क झाले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे। मात्र काही दिवसांपूर्वी अमरावतीतून असाच एक प्रकार समोर आला होता। एका तरुणानं अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवत लैंगिक अत्याचार केला होता। त्यानंतर आता अमरावतीमधूनच असा प्रकार समोर आल्यानंतर नेमकं अमरावतीत सुरू काय असा प्रश्न आता निर्माण होतोय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।